डालना पड़ेगा। इट्स ओके, करो ना, लाइव करो ना। क्या है, हमारा नेता जाएंगे तो हम जाएंगे नहीं क्या? हमारा नेता जाएंगा तो हम जाएंगे नहीं क्या? हम चेक नहीं करेंगे। स्वतंत्र बंद हो गया क्या पूरा? हमारी भी ड्यूटी करनी है ना। आप करो ना, करो रिस्पेक्टफुली करो। हम लोग भी लोगों के बीच में जीत कर आते हैं। क्या हम लोग कांग्रेस के इसलिए क्या अपराधी है क्या हम लोग? किसने बोला? आप तो उसी तरीके से बिहेव कर रहे हो। आ जाओ इधर आओ। सिर्फ दारू आपकी कैसी जाती है ये देखो। आप दारू कैसे बेचते हो यहाँ से बताओ। करो चेक करो, हम कोई डरते नहीं है। हमारी जान गई तो भी हम लड़ेंगे। तुम लोगों के साथ तो लड़ना ही पड़ेगा हम लोगों को। दारू कैसी जाती है यहाँ से उधर गुजरात? वो नहीं पकड़ते तुम लोग? हम लोगों को पकड़ रहे हैं और उनको भी चेक किया करो। महाराष्ट्र कौन जा रहा है? हमारी ड्यूटी करते हैं, आपके पुलिस है, आपकी ड्यूटी करेंगे। बिल्कुल। ये क्या कांग्रेस के लोगों को आने नहीं देना है? वो आप बोल रहे हैं, हम नहीं बोल रहे। चेक कर रहे हैं। हम क्या बोल रहे हैं? क्या ये एमएलए दिख गया इसलिए चेक कर रहे हैं क्या? वो आप बोल रहे हैं, हम नहीं बोल रहे। नमस्कार मंडळी, मी मुंबईवरून गुजरातला चाललेली आहे, सुरतला चाललेली आहे। आज राहुलजींची त्या ठिकाणी कोर्टामध्ये पेशी आहे आणि त्यांच्या समर्थनामध्ये महाराष्ट्रातली भरपूर मंडळी चालली आहे। आज आम्हाला या सुरतच्या रस्त्यावर, मुंबई सुरतच्या रस्त्यावर 2-3 वेळा अडवण्यात आलं। 2-3 वेळा आमच्या गाडीची झडती घ्यायची आहे असं सांगण्यात आलं। खरं हीच ती पोलीस आहे जी महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेला सत्तांतर होत होती त्यावेळेला फुटीर आमदारांना हीच ती पोलीस आहे जी सपोर्ट करत होती आणि त्यांना सुरतला आणि मग गुवाहाटीला घेऊन गेली। आणि आज आम्ही राहुलजींच्या समर्थनात जातोय। आम्ही काँग्रेसचे आमदार आहेत म्हणून आमच्यावर दडपशाही इथं केली जाते आहे। मी म्हटलं आणि एकाने तर मला म्हटलं की तुमको स्ट्रेट हम लोग गांधीनगर दिखा रहे हैं, तर दिखाओ। आता ह्यांना काय घाबरायचं हे मी म्हटलं त्यांना, तुम्ही गांधीनगरला दाखवा किंवा थेट पंतप्रधान कार्यालयामध्ये दाखवा। माझ्या नेत्याच्या, काँग्रेसच्या नेत्याच्या, सर्वधर्म समभाव मानणाऱ्या नेत्याच्या समर्थनामध्ये जर मी चालली आहे तर ही कोणची अरेरावी? म्हणजे मला समजतच नाहीये या सगळ्या गोष्टीचा। यांना अजिबात आम्ही कोणी घाबरत नाही। जेलमध्ये टाकायचंय म्हटलं जेलमध्ये टाका बाबांनो, तुम्हाला घाबरणार नाही। आम्ही सर्वधर्म समभावाचे पाईक आहोत आणि आम्ही संविधानाचे पाईक आहोत। आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही झगडत राहू। एवढंच बोलते, या सगळ्या गोष्टींचा निषेध करते आणि थांबते। जय हिंद।